रामराम मंडळी, मी मंदार मनोहर बापट आजरा या गावामध्ये राहतो आणि आपल्या बापट विश्व या वाहिनीकरता माझा मी परिचय देत आहे। मी पदवीधर आहे इंग्लिश विषयातला आणि त्याचबरोबर गेले 22 वर्ष मी LICचं काम करत आहे, म्युच्युअल फंडचं काम करत आहे, जनरल इन्शुरन्सचंही काम करत आहे। याचबरोबर हेल्थ इन्शुरन्समध्ये मणिपाल सिग्ना या कंपनीचंही मी काम करत आहे। मनी ट्रान्सफर, रेल्वे बुकिंग, ट्रॅव्हल बुकिंग, विमान बुकिंग, पासपोर्टची कामं ही देखील मी कामं या ठिकाणी करून देत असतो। त्याचबरोबर माझ्याकडं वडिलार्जित भिक्षुकीची ही जबाबदारी आमच्या पंचक्रोशीतील आहे, त्यामुळे भिक्षुकीचंही काम मी या ठिकाणी करत असतो। याचबरोबर समाजकार्याची आवड आहे, संघ असेल, शिवप्रतिष्ठान असेल, याही कामाच्या सहभागात आहे मी। शिवाय वानरसेना म्हणून माझा एक लहान मुलांचा ग्रुप आहे। या लहान सगळ्या मुलांना पोहायला नेणं, डोंगरदऱ्यामध्ये फिरायला नेणं, सायकलवरून त्यांना लांब लांब फिरायला नेणं, पारंब्या खेळायला नेणं, करवंद खायला जंगलामध्ये घेऊन जाणं, अशा पद्धतीने मी उपक्रम करत असतो। आणि त्याचबरोबर नाटकाचं मला आवड आहे, तेव्हा नाटकामध्ये काम करणं, नाटकाचं लेखन करणं, नाटकाचं दिग्दर्शन करणं आणि एकूणच नाटकाचं व्यवस्थापन करणं ही देखील मी कामं आवडीनं करत असतो। रामकृष्ण। सहभाग घेणारा नवनाट्य मंडळ आजरा हा आमचा एक गट होता आणि या गटाच्या तालमीला जाऊन बसणं हे मी सुरू केलं। अर्थात मला पहिल्यापासूनच चित्रपटांची, नाटकांची किंबहुना TV बघण्याची सतत आवड होती आणि राज्यनाट्य स्पर्धेचे हे नाटकाची तालीम बघायला मी सातत्यानं जायला सुरुवात केली। रोज तीच तालीम आपल्यासमोर घडताना मी बघत होतो। मधल्या वेळेमध्ये चहा पाणी देणं असेल, सेट बदलणं असेल, अन्य काही मदत करणं असेल, प्रॉम्प्टिंग करणं असेल, अशी कामं मी करत होतो। पण रोज तीच तालीम बघणं हे माझं नेमानं काम असे आणि अशीच तालीम बघत बघत असता अगदी छोट्या छोट्या भूमिका मी करायला सुरुवात केली। मग कधी मॅनेजर म्हणून असेल, कधी बार टेंडर म्हणून असेल, वेटर म्हणून असेल, अशाही भूमिका माझ्या हळूहळू सुरू झाल्या। परंतु राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मला मुख्य भूमिकेची संधी ही लवकर मिळाली नाही, कारण नाटकाचे विषयच बऱ्याचदा वेगवेगळे असायचे आणि तशी संधी मिळत गेली नाही। पण या दुसऱ्या बाजूला आमच्या गावात एक परंपरा आहे, बांदेश्वर नाट्य मंडळ आजरा यांची, की गुढीपाडव्याला आपल्याकडे सगळीकडे गुढी उभी केली जाते आणि पंचांगाचं वाचन होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे फाल्गुन अमावस्येला आमच्या गावामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते। याचं कारण आहे, अमावस्येच्या आदल्या दिवशी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला आमच्या इथं नाटक सादर केलं जातं। वैश्य समाजाचा आमच्या गावावर मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या समाजाच्या अंतर्गत हे नाटक सादर केलं जातं। जरी वैश्य समाजातर्फे हे नाटक सादर होत असलं तरी संपूर्ण गाव त्यामध्ये सहभागी होतं, सहभाग घेतं आणि पूर्वी या नाटकाव्यतिरिक्त अन्य मनोरंजनाचं साधन नसल्यामुळं भरपूर गर्दी या नाटकाला होत असे। माझ्या वडिलांनी, मनोहर कृष्णाजी बापट यांनी 24 वर्ष या मंडळाच्या नाटकामध्ये, ज्याला मांड म्हणतो, देवाचा मांड सजवणं म्हणतो, त्या मांडावर 24 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांचंही काम मी बऱ्याचदा बघायला जात असे। राज्यनाट्याच्या नाटकाची तालीम बघता बघता मी याही नाटकाला जात असे। दोघांचाही कालावधी वेगळा असल्यामुळं मी इकडच्याही नाटकाच्या कामाची जबाबदारी घ्यायला लागलो आणि तिथं मात्र अगदी सुरुवातीपासूनच मला मुख्य भूमिकेची संधी मिळत गेली। पण अर्थात हे हौशी नाटक होतं, त्यामुळे तिथं सादरीकरण जे होत होतं त्याला फारशी काय म्हणूया आपण सुस्पष्टता नव्हती किंवा फारसं त्याला आम्हाला शिकण्यासारखं काम होत नव्हतं। आम्ही हौसेनंच करत होतो। हळूहळू मात्र तिथं माझी हळूहळू अनुभव वाढत गेला, माझा अभ्यास वाढत गेला आणि तिथं देखील टप्प्याटप्प्यानं मुख्य भूमिका हे मला मिळत गेली। त्या ठिकाणी जे काही माझ्यापेक्षा ज्येष्ठ कलाकार होते, काही कारणाने असेल किंवा अन्य काही कारणांमुळे असेल, ते हळूहळू तिथून काम करणं त्यांनी कमी केलं आणि तब्बल 10-12 वर्षाचं अनुभवावर मला तिथं दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली। मुख्य भूमिका, दिग्दर्शन आणि नाटकाची प्रमुख जबाबदारी इथपर्यंत माझा प्रवास पोहोचला। त्या ठिकाणी भैया टोपले म्हणून एक आमचे सहकारी होते। माझ्यापेक्षा वयानं तर जवळजवळ हा माणूस 20-25 वर्षांनी मोठा होता, पण आम्ही एकेरी भैया अशी त्याला हाक मारायचो आणि या माणसानं माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आणि मांडावरच्या नाटकाची दिग्दर्शन करण्या इथपर्यंत मला संधी मिळत गेली। आणि यामध्येच पूर्वी आम्हाला नाटकामध्ये एकच स्त्रीपात्र असायचं। बऱ्याचदा अशी स्त्रीपात्र करणारी, भूमिका करणारी नटी म्हटलं जायचं अशा अभिनेत्रीला ही बाहेरनं आणावी लागत आणि त्या पद्धतीचा खर्च करावा लागेल।
परंतु हळूहळू आमच्या स्थानिक भागातीलही मुली काम करायला तयार झाल्या. हळूहळू मुलींची संख्या वाढत गेली. त्यामुळे 2 स्त्री पात्र असलेल्या किंवा 3 स्त्री पात्र असलेली अशी नाटकं आम्हाला शोधावी लागली. करता 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 2018 साली अशी वेळ आली की आम्हाला स्त्री पात्र भरपूर आहेत, पुरुष पात्र भरपूर आहेत, परंतु या सगळ्यांना सामावून घेता येईल असं नाटक आमच्याकडे नव्हतं. आणि बरीचशी जी जुनी नाटकं होती ती सगळी करून झालेली होती. काही नाटकं होती ती करणं शक्य नव्हतं, कारण की त्याच्यामध्ये भरपूरच काय म्हणू आपण, मेकअपचं साहित्य म्हणू, स्टेज म्हणू, अशा पद्धतीच्या अडचणी होत्या. आणि या पार्श्वभूमीवर वपू काळे असतील, पु ल देशपांडे असतील, शंकर पाटील असतील, गदी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, यांची मी असंख्य पुस्तकं वाचत होतो. माझं वाचनही खूप चांगलं होतं. आणि हे सगळं वाचत असताना त्यांच्या बऱ्याचशा कथांवर अशा माझ्या मनात यायचं की अरे याच्यावर एखादं नाटक होऊ शकतं, याच्यावर एखादा चित्रपट होऊ शकतो. आणि या पद्धतीच्या लेखकांना फारसा वाव त्यांच्या कथांना मिळालेला नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि असंच चित्रपटांची आवड होती, मी चित्रपटही बघत होतोच. आणि अशातच वपू काळेंच्या कथेवर बदली या कथेवर आधारित पेईंग घोस्ट हा चित्रपट माझ्या बघण्यात आला. हा चित्रपट बघितल्यानंतर इतकं मला वाईट वाटलं की खूप चांगले चांगले कलाकार त्या चित्रपटामध्ये होते, परंतु मूळ कथा आणि मूळ कथेचा विषय हा बाजूला राहिला आणि त्यांनी सादर केलेल्या चित्रपटाचं कथानक हे पूर्णतः वेगळं होऊन गेलं. वपूंच्या लिखाणाची जी मजा होती त्या कथेमध्ये ती कुठेही दिसून आली नाही. आणि मग नाही म्हटलं तरी आपल्या मनात येऊन जातं की याला ह्याच्यापेक्षा मी भारी केलं असतं. आणि कुठंतरी हा विचार सतत मनामध्ये घोळत होता. आणि अशातच एक वपूंची कथा मी वाचलेली होती. त्या कथेचं नाव होतं ब्रह्मदेवाचा बाप. आणि या कथेवर आपण एक नाटक करू शकतो असं मला वाटलं. मी लिहायला सुरुवात केली, बाकीच्यांनी मला प्रोत्साहन दिलंच, परंतु माझ्या कामाच्या व्यस्ततेमध्ये मला ते सलग लिखाण करता येत नव्हतं. मग जसं जसं मी नाटक लिहीन तसं तसं आम्ही बसवायला सुरुवात केली. आणि अक्षरशः शेवटचे 5 दिवस शिल्लक असताना माझं नाटक लिहून पूर्ण झालं. आणि ब्रह्मदेवाचा बाप हे नाटक आम्ही त्या ठिकाणी सादर केलं. खूप चांगला प्रतिसाद आम्हाला स्थानिक पातळीवर आला. बऱ्याच जणांनी माझं कौतुकही केलं. अर्थात मी किती शेण खाल्लंय किंवा मी किती चुकलोय हे माझं मलाच माहित होतं, पण आपण करू शकतो असा एक कुठेतरी आत्मविश्वास आला. विचार एकच केला की वपूंच्या चांगल्या कथेंचं जर इतक्या चांगल्या काराने वाटोळ केलेलं आहे तर मी कमी वाटोळ करीन, इतकाच मला त्यातला म्हणायचं होतं. त्यानंतर आमचं जे नवनाट्य मंडळ म्हणून नाटक आहे त्या नाटकामध्ये काही कारणाने आमच्या मंडळामध्ये जराशी फूट पडली आणि 2 गट निर्माण झाले. तर त्या दुसऱ्या गटानं सुद्धा नाटक नवीन निर्मिती केली. नाटकाला चांगला बक्षीस मिळाली, प्रतिसाद मिळाला. आणि त्या जोरावर दुसऱ्या वर्षी आम्ही नाटक बसवायला घेतलं 2017 साली आणि यामध्ये 19 साली. आणि यामध्ये जो मुख्य कलाकार काम करणारा जो कलाकार होता तर काही कारणाने त्यानं आयत्या वेळेला 1 महिना शिल्लक असताना नकार दिला. आणि मग आमच्या नाटकाचे सर्वेसर्वा डॉक्टर ठाकूर यांनी मला गळ घातली की त्या नाटकामध्ये मी महत्वाची भूमिका करावी. नाटक होतं नियतीच्या बैलाला. मी थोडंसं घाबरलो आणि डॉक्टरांना म्हटलं की मी मांडावर म्हणजे हौशी ठिकाणी मी काम केलेलं आहे, परंतु राज्य नाट्य स्पर्धेसाठी मुख्य भूमिका ही मी आजपर्यंत केलेली नाही, मला जमेल का नाही शंका वाटते. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आपली एंट्री नाटकासाठी झालेली आहे आणि जर आपण यावर्षी नाटक रद्द केलं तर पुढील 2 वर्ष आपल्या संघाला एंट्री मिळत नाही, संधी मिळत नाही. आणि असं होऊ नये याकरता मी नाटक करायला ते तयार झालो. डॉक्टरांची प्रॅक्टिस असायची, माझेही व्याप सुरू असायचे, त्यामुळे त्यांना आणि मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल अशा वेळेला आम्ही तालीम करायला सुरुवात केली. फक्त 2च मुख्य पात्रांचं ते नाटक होतं. अन्य एक छोटी मोठी पात्र आम्ही इतर काही कारणासाठी घेतली आणि ते नाटक आम्ही जी काही तालीम केली त्यावर चांगल्या पद्धतीनं आम्ही ते सादर केलं. त्याच वेळेला 2019 साली नोव्हेंबर महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जाऊन उद्धव ठाकरे यांचं सरकार आलेलं होतं आणि तो सगळा काळ त्या पार्श्वभूमीवर आमचं हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालं. आणि यामुळं आमच्या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद आला. अर्थात बक्षीस वगैरे काही त्या नाटकाला मिळू शकली नाहीत इतर काही चांगल्या नाटकांमुळं, परंतु खूप चांगला प्रतिसाद आला आणि मला स्वतःला एक आत्मविश्वास आला की राज्य नाट्य स्पर्धेतही आपण चांगलं काम करू शकतो. या नाटकाची त्यानंतर आम्ही जवळजवळ 3-4 प्रयोग केले आणि 3-4 ठिकाणी सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आला, एक समाधान वाटलं. त्याच्यानंतरच्या वर्षी डॉक्टरांच्या आग्रहाखातरच काटकोन त्रिकोण या नाटकामध्ये भूमिका करायला मिळाली. त्यानंतरच्या आणखीन एका नाटकामध्ये वॉक इन या वर्षी नाटक होतं त्याच्यामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि या सगळ्यामध्ये
ब्रह्मदेवाचा बाप हे जे मी पहिलं नाटक लिहिलेलं होतं त्याच्यानंतर गेल्या वर्षी वपुंचीच कथा एक होती, त्या कथेचं मी नाव ठेवलं होतं राजा राणीचा संसार. असं एक पती पत्नीच्या तुमच्या आमच्या घरात घडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित असं मी ते नाटक लिहिलं होतं. त्याही नाटकाला अप्रतिम प्रतिसाद आला, कारण की ते नाटक तेवढं छान पद्धतीनं सादरही झालेलं होतं. पती पत्नीतली होणारी भांडणं आणि एकूणच त्यामुळे शेजाऱ्यांकडून होणारी मजा किंवा त्यांचा त्रास असं सगळं त्यामध्ये छान पद्धतीनं बसवलेलं होतं. सदर नाटकाकरता माझ्या पत्नीबरोबर संसाराचाही मला प्रचंड त्याच्यामध्ये उपयोग करून घेता आला आणि पत्नीचीही नाटकामध्ये मला साथ मिळाली. त्यानंतर यावर्षी मी आणखीन एक नाटक लिहिलं. वपुंची कथा होती बदली. दामले या पात्राची जी कथा आहे आणि ही कथा ऐकल्यापासून माझ्या डोक्यात घोळत होती. पेईंग घोस्ट हा चित्रपट बघितल्यानंतर मी ठरवलंच होतं की आपण या कथेवर एखादं नाटक लिहायचं. अर्थात मी स्वातीताई चांदोरकर ज्या वपू काळची कन्या आहेत त्यांच्याकडनं अनुमती घेतली होती. अर्थात माझं नाटक हे फार चांगलं झालेलं नाही, कारण की मी मूळ तसा लेखक नाही. माझ्या व्यापातून वेळ काढून मी ते लिहितो आणि त्या साच्यामध्ये बसवायचा मी प्रयत्न करतो. कारण की आमचं नाटक ज्या ठिकाणी सादर होतं ते आम्हाला रंगमंच जो मिळतो चौकातली जागा असल्यामुळं 15x15च आम्हाला रंगमंच मिळतो, त्यामुळे तिथेही आम्हाला फार वाव मिळत नाही. तरी सुद्धा मी हे नाटक यावर्षी करत असताना असं एक त्याच्यामध्ये एक वेगळी पद्धत आणायचा प्रयत्न केला की सर्वसाधारणतः भूतावर जेवढे नाटकं झालेली आहेत किंवा चित्रपट झालेले आहेत त्याच्यामध्ये भूत हे त्या नायकाला दिसत असतं. चित्रपटाचा किंवा नाटकाचा जो नायक आहे त्याला ते भूत दिसत असतं. ते भूत प्रेक्षकांनाही दिसत असतं. ते भूत दिसत असतं, परंतु त्या चित्रपटातील किंवा नाटकातील इतर जी पात्र आहेत त्यांना ते भूत दिसत नाही. अशा पद्धतीनं बऱ्याचदा भूतांवरची जी नाटकं किंवा चित्रपट आहेत ही सादर होत असतात. वपुंची कथा वपुंच्या आवाजात मी ऐकलेली होती आणि त्यामुळे माझा विचार असा होता की हे भूत त्या नायकाला सुद्धा दिसत नाहीये. त्या नायकाला फक्त त्या भूताचा आवाज ऐकू येतोय आणि मी त्याच पद्धतीनं यावर्षी या नाटकामध्ये सादर करायचं ठरवलेलं होतं. याच्यामागे आणखीन एक गमतीदार असं कारण होतं. आमच्या नाटकातील एक सहकलाकार आमचा शिक्षक मित्र आहे अनिल कांबळे. तर हा आमच्या नाटकात बऱ्याचदा असल्यामुळं आणि हा मूळचा सोंगाड्या आहे, अगदी छान काम करत होतो. तर हा नाटकात ऐनवेळी अशा काही ॲडिशन्स घ्यायच्या, ऐनवेळी अशा काही लकबी घ्यायचा की आम्हाला सुद्धा बऱ्याचदा आमचा पण संयम सुटायचा. आणि मग मी त्याला एकदा गमतीनं असं म्हटलं की एकदा तुला आता म्हाताऱ्याची भूमिका देतो, मग कसं करतोस बघूया. आणि खरोखरच तुझं आहे तुझं पाशी या पु ल देशपांडेंच्या नाटकामध्ये आचार्याची भूमिका मी त्याला दिली. त्यानं ती भूमिका चांगलीच केली, पण तरी सुद्धा त्याही भूमिकेमध्ये त्यानं असे काही काय म्हणू आपण त्याला ॲडिशन्स घेतल्या की त्यानं धमाल उडवून टाकली. मग मी त्याला म्हटलं की पुढच्या वर्षी मी तुला रंगमंचावर आणणारच नाही, तुला रंगमंचाच्या मागच उभं करणार असं मी ठरवलं होतं. आणि खरोखर या वर्षीच्या नाटकामध्ये मला ते करता आलं. यातली एकबोटीची भूताची जी भूमिका होती ती मी त्या अनिल कांबळे सरांना दिली आमच्या. आणि कांबळे सरांनी अक्षरशः अर्थात यामध्ये गंमत अशी झाली होती, कांबळे सरांची बदली लांबच्या गावी झाल्यामुळं त्यांनी आणि मी फोनवरून सराव केला, कारण की त्यांना फक्त संवाद घ्यायचे होते आणि मला प्रत्यक्ष स्टेजवर त्या संवादावर प्रतिक्रिया द्यायच्या होत्या. त्यामुळे फोनवरून आम्ही फक्त संवाद घेतले आणि थेट नाटकाच्या दिवशी त्यांनी येऊन सादरीकरण केलं. अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी छानपैकी धमाल केली. वपूंचं लिखाण सुंदर होतंच, त्यामुळे वेगळं मला काही करावं लागलं नाही. मी फक्त ते प्रेक्षकांसमोर कसं मांडता येईल याचा माझ्या कुवतीनुसार विचार केला. मी माझ्या हेअरस्टाईलमध्ये सुद्धा थोडासा बदल केला होता त्या भूमिकेकरता, दामलेंच्या भूमिकेकरता, आणि छान पद्धतीने हे नाटक सादर केलं. प्रेक्षकांना खूप आवडलं आणि मलाही आनंद वाटला. वपूंच्या कथांवर भरपूर नाटकं करता येऊ शकतात, भरपूर चित्रपट, भरपूर मालिका बनवता येऊ शकतात, पण मला कळत नाहीये की याकडे कोणाचं लक्ष जातंय का नाही. मला जमेल त्या पद्धतीने मी हे करायचा विचार करतोय. ज्याच्यात मला कितपत यश मिळेल मला माहिती नाही, परंतु आपल्यापैकी जर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही हा विचार करायला हरकत नाही. भविष्यामध्ये आणखीनही काही लिखाण करायचा विचार आहे. इतरही विचार खूप डोक्यात आहेत. पण या पद्धतीनं माझ्या हातून आतापर्यंत 3 नाटकांचं लेखन आणि त्याचं सादरीकरण करायचा मी प्रयत्न केलेला आहे. भविष्यामध्येही असा माझा विचार आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह मी हे करायचा नक्की प्रयत्न करीन. विसूभाऊंच्या सूचनेनुसार, त्यांच्या आज्ञेनुसार मी माझं नाटकातलं हे माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार.
मी लिहिलेली नाटकं जर कोणाला वाचायची इच्छा असेल तर त्यांनी खाली कमेंटमध्ये सांगा किंवा तुमचा फोन नंबर द्या. त्याची PDF मी तुम्हाला पाठवायची व्यवस्था करेन. तुमच्या सूचनाही मला खूप मार्गदर्शक नक्की ठरतील. जर कोणाला वाचायची इच्छा असेल तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला त्याची नाटकाची PDF पाठवायचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. कोण गांधी? मोहनदास करमचंद गांधी. त्यांना रोज तुम्ही पाणी लावून बघताना हे गांधी होय. अरे आजकाल पेपरमध्ये ना रोज कुठल्या ना कुठल्या गांधीचं नाव येत असतं, पण नेमके कोण गांधी हेच मला कळण्यात आलं. बाबा विषय बदलू नका. त्याच गांधींनी सांगितलेलं आहे, काय सांगितले ग? अहिंसा परमो धर्म म्हणजे भांडू नका असं सांगितलंय. अहिंसावाले गांधीजींनी हिंसा करू नका असे सांगितले. भांडू नका असे अजिबात सांगितले नाही. ते स्वतः रोज उठून आपल्या हक्कासाठी इंग्रजांची भांडतच होते. तसं तुम्ही भांडायचं गणपुल्याशी. मी भांडू? हो. त्या गणपुलेशी? हो. गांधीजी भांडायचं तसं हो. आपल्या हक्कासाठी? हो. ठीक आहे, बघाच तुम्ही.